मयत दत्तू जाधव हे सार्वजनिक मित्रमंडळाच्या खिचडी वाटपाचा कार्यक्रम आटोपून कारणे घरी परतत होते. त्यावेळी पूर्वीच्या जमिनीच्या वादातून काही जणांनी त्यांची गाडी अडवल्याने तक्रारीत नमूद करण्यात आलंय. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूप मारहाणी झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेत दत्तू जाधव यांच्या छातीवरती गंभीर मार लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. गाडीची काच खाली केली असता 8-9 जणांनी त्यांच्या छातीवर जोरदार प्रहाराने मारहाण केली. त्यांच्या छातीमध्ये डोक्यामध्ये जोरात मारलं आणि ऑलरेडी त्यांची ऑलरेडी कोर्टामध्ये केस चालू होती. केस चालू असताना त्यांनी त्याची खुन्नस काढली इकडं त्यांच्या मळ्यामध्ये आणि त्यांना डायरेक्ट शिवागाली मार धमकी दिली मारण्याची आणि डायरेक्ट 8-9 जणांनी डायरेक्ट अटॅक करून त्यांना खून करून टाकला त्यांचावाला. मारहाणीनंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दत्तू जाधव यांच्यावरती सुमारे 10 वर्षापूर्वी एन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शशिकांत जाधव यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण काय PM अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान आरोपींचा शोध सुरू असून इंदिरानगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.